नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. सध्या पहा ऑर्गॅन्झा साडीचा खूपच ट्रेंड चाललेला आहे, तर त्यावरती ही बाहीची डिझाईन आपण शिवणार आहोत. तर बघा, हा कपडा घेतलेला आहे आपण आणि याची घडी केलेली आहे. तर या कपड्याची रुंदी आणि लांबी आपण इथे बघा 12 इंच रुंदी आणि 12 इंच लांबी अशा प्रकारे चौकोनी कपडा घेतला आणि त्याची फक्त घडी करून इथे घेतलेली आहे. ऑर्गॅन्झा कपडा आहे हा आणि खूपच त्रास देतो, त्यामुळे इथे बघा पिना वगैरे लावून घेतलेल्या आहेत. तर आता एका बाजूने म्हणजे 5.5 इंच आपल्याला येते बघा. 5.5 इंच फक्त आपण इथे मार्किंग करून असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. खूप छान एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही बाही सांगितलेली आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथे बघा 2 इंच घेतलेला आहे. इथून आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे बंद बाजूने. लक्षात ठेवायचं, आपण ओपन बाजूने माप घेतलेलं आहे आणि बंद बाजूला आपल्याला 2 इंच फक्त घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्ही सुद्धा ही बाही ट्राय करा आणि शिकून ठेवा, म्हणजे कस्टमर जेव्हा येईल तेव्हा त्यांना दाखवायचं आहे आणि आपण ही शिवून त्यांना देऊ शकतो. ठीक आहे. इथे बघा, एका बाजूने आपल्याला बाही ही कट करून घ्यायची आहे आणि बाहीचा जो सेंटर आहे तिथे मी फक्त डार्क करून घेतले. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून अर्धा इंच बघा, हा ऑर्गॅन्झाचा कपडा आहे त्यामुळे अजिबात त्याच्यावर लिहिता येत नाही, कपडा नुसतं सरकतोय. तर इथं पाहू शकता अर्धा इंच बाहेरून आणि अर्धा इंच आतून एकाच बाजूने, ज्या बाजूने आपण बाही कट केलेले आहे त्या बाजूने आपल्याला अर्धा इंच आतून आणि अर्धा इंच बाहेरून आपल्याला हे करून घ्यायचे, कट करून घ्यायचा आहे. कारण जो छोटा भाग आलेला आहे तो आपला मुंड्याकडच्या बाजूला म्हणजे खाली येणार आहे. तर हा एक लेअर झाला. आपण डबल लेअर इथे लावणार आहोत, तर त्यासाठी दुसरा एक कपडा घेतलेला आहे. याची लांबी आणि रुंदी ही बघा 9 इंच आहे, म्हणजे चौकोनीच कपडा आहे तर 9 इंच 3 इंचच्या फरकाने मी इथे घेतलेला आहे. जर तुम्हाला अजून मोठी फ्रिल हवी असेल तर तुम्ही बघा इथे मोठा सुद्धा घेऊ शकता, म्हणजे 15 इंच रुंदी व 15 इंच लांबी अशा प्रकारे कपडा, म्हणजे जो मोठा आहे तो आणि दुसरा आहे तो 12 इंच. ठीक आहे. तर तिथं पहिल्या वेळेस आपल्याला किती 5.5 आलं होतं, तर इथे बघा 4 4.25 येते, म्हणजे एक फ्रील आपली थोडीशी छोटी होणार आहे. आणि त्यामुळेच या बाहीला खूप छान असा लुक येतो. सध्या खूप ट्रेंड आहे या बाहीचा आणि नवीन नवीन मॉडेल ज्या बाह्या मॉडेल जे शिवून घेतात डिझाईन, तसेच आता आपले कस्टमरसुद्धा ट्राय करायला बघतात. तर आपण हे शिकून ठेवलंच पाहिजे. इथे बघा 2 इंच आपण इथे सुद्धा डॉट म्हणजे मार्किंग करून घेतलं दोन्ही बाजूनी, जसं की आपण पहिल्या बाहीला घेतलं होतं त्याच पद्धतीने हिला सुद्धा करायचं आहे. एका बाजूने बाही कट करायची आहे आणि त्यानंतर अर्धा इंच दोन्हीही बाजूनी, म्हणजे सेंटरपर्यंतच आपल्याला कट करायचं. हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यावर मार्किंग केलेलं नाही, कारण मार्किंग दिसतच नाही आहे नीट आणि कपडा खूप सरकतोय, त्यामुळे सांगते त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्या पद्धतीने करा. नक्की परफेक्ट बाही तुमची तयार होईल. इथे बघा मोठा लेअर आणि छोटा लेअर असा एकावर एक ठेवून घ्यायचा आहे. आता मोठा जो लेअर आहे तो वरच्या बाजूने आणि छोटा आहे तो आतल्या बाजूने आता मी याला लावणार आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने लावताय, मोठा खाली आणि छोटा वरी सुद्धा तुम्ही लावू शकता. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही इथे करायचं आहे. आणि बघा एकावरती एक सेट करून एक पिन वगैरे लावून घ्यायची आणि त्याला अशी गोलाकार अशी टीप देऊन घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा ही टीप देऊन घेतली. आता आपल्याला त्यानंतर हिला पिको करून घ्यायचं आहे. पिको पूर्ण दोन्ही बाजूनी करायचा, कारण त्यामुळेच ह्याला छान अशी फिनिशिंग येते. आणि हा पिको झाल्यानंतर त्याला सेंटर करून घ्यायचा आहे. त्याचा सेंटर जो आहे तो डार्क, आणि तिथून आपल्याला शोल्डरपासून अगोदर ही फ्रिल जोडायची आहे. आणि ही फ्रिल अशी दोन्हीही बाजूनी पूर्ण जोडून झाल्यानंतर आपली जी नॉर्मल बाही आहे ती तुम्हाला जोडायची आहे. जसं सेम तसं आहे, ही फ्रिल पूर्ण जोडून घ्यायची मुंड्याला आणि त्यानंतर बाही ही नॉर्मल जोडायची. आता इथे माझा व्हिडिओमध्ये थोडासा प्रॉब्लेम झाला, मी ब्लाऊज शिवला पण व्हिडिओ झालाच नाही, व्हिडिओ स्टॉप झाला मेमरीमुळे. तर त्यामुळे थोडंसं हा प्रॉब्लेम झालेला आहे. पण मी तुम्हाला सांगितले कसं शिवायचं आहे ते, त्यानुसार तुम्ही हे शिवा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर